झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पाहूयात वारी संदर्भातल्या बातम्या। संत माऊलींच्या पालखीनं वाल्हेकडे प्रस्थान ठेवलेलं आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीनं देखील वरवळकडून प्रस्थान ठेवलेलं असून आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं असणार आहे। या दरम्यान तुकाराम महाराजांची पालखी छोटेखानी रोटी घाट पार करणार आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आज माऊलींच्या पालखीसह जेजुरी ते वाल्हे असा प्रवास करणार आहेत। त्यावेळी त्यांनी स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात आणि मंदिरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे। तर या पालखीबरोबरच आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेही प्रवास करणार आहेत। त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पालखीसह येण्याचा सल्ला दिलाय। सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर या राज्यातील देवांचे दागिने योगेश्वरी देवीचे असतील किंवा कोकणातल्या दिव्या आगर गणपती असेल सुरक्षित नाही। काल अपघातात गेले वारकरी सुरक्षित नाहीत, तर गर्भातलं भ्रूणसुद्धा सुरक्षित नाही। ही अवस्था नक्की आहे की जी पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही। आणि अशा महाराष्ट्राचं सरकार या विषयात अतिशय निद्रिस्त आहे आणि त्याला जागा करण्याचं काम मला असं वाटतं की पांडुरंग करेल, हा मला विश्वास आहे। निष्ठा आहे, निष्ठावंत आहेत आणि राजकारणामध्ये निसटावंत आहेत। जिकडे जमीन तिकडे निष्ठायचं, नमस्कार मी तुमचाच, नमस्कार मी तुमचाच, मत कुणाला देतो हे सुद्धा माहिती होत नाही। पण इथे माऊली म्हणजे माऊली, तुकोबा म्हणजे तुकोबा आणि पांडुरंग म्हणजे पांडुरंग। पांडुरंगावरती पूर्ण निष्ठा आमची निष्ठा आहे। आणि ही निष्ठा म्हणजे निसटावंत नाही, चालणार दाखवण्यासाठी चालायचं नाही, कुणाला पाहण्यासाठी चालायचं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।